नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर रेशन कार्ड अपडेट, आता पुढील 3 महिने राज्य सरकारचा रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड धारकांसाठी राज्य सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, रेशन कार्ड अपडेट, आता पुढील 3 महिने राज्य सरकारचा रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। राज्य शासनाने रेशन कार्ड धारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचे धान्य एकाच वेळी एप्रिल महिन्यात वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे लाभार्थ्यांना पुढील 2 महिने रेशन दुकानावर जाण्याची गरज भासणार नाही। विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा निर्णय या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे। पहा सविस्तर पुढे अपडेट काय सांगतोय। एकूणच एकाच वेळी 3 महिन्याचे धान्य, नव्या निर्णयानुसार लाभार्थ्यांना एप्रिलमध्येच 3 महिन्याचे धान्य दिले जाणार आहे। त्यामुळे वारंवार रेशन दुकानावर जाण्याची गरज कमी होईल आणि यामुळे वेळेची बचत होण्यासोबतच नागरिकांचा त्रासही कमी होणार आहे। बघा, वितरणासाठी प्रशासन सज्ज, धान्य वितरण प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने देखील तयारी सुरू केली आहे। सर्व रेशन दुकानदारांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून पुरेसा धान्यसाठा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे। मात्र उपलब्धतेनुसार धान्य वितरण केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे। पहा अपडेट पुढे काय सांगतोय। कोणाला नेमकं याचा लाभ मिळणार, तर बघा कोणाला मिळणार लाभ। या निर्णयाचा लाभ अंत्योदय अन्न योजना, ज्याला आपण AAY म्हणतो, आणि प्राधान्य गट म्हणजे PHH या दोनही गटातील लाभार्थ्यांना मिळणार आहे। अत्यंत गरीब कुटुंबे आणि प्राधान्य गटातील नागरिक यामध्ये या ठिकाणी समाविष्ट आहेत। या दोनही गटातील लाभार्थ्यांना एप्रिलमध्येच 3 महिन्याचे धान्य या ठिकाणी मिळणार आहे। बघा, नेमकं किती धान्य मिळणार हाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय सांगतो बघा, म्हणजे नेमकं त्या लाभार्थ्यांना किती धान्य मिळणार आहे। तर प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति महिना 5 किलो धान्य दिले जाते। त्यामुळे जवळजवळ 3 महिन्यांसाठी एकूण 15 किलो धान्य मिळेल। तर अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रति महिना 35 किलो धान्य मिळते। त्यामुळे 3 महिन्यांसाठी एकूण 105 किलो धान्य मिळणार आहे आणि या धान्यात तांदूळ आणि गहू याचा समावेश असेल। बघा, या निर्णयामागील नेमकं कारण काय असणार आहे। खरं तर कडक उन्हाळ्यात नागरिकांना वारंवार रेशन दुकानावर जावे लागू नये, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे। विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना उन्हात होणारा त्रास टाळण्यासाठी हा उपाय या ठिकाणी करण्यात आला आहे। बघा, बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य असणार आहे। तर रेशन वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक पडताळणी सक्तीची केली आहे। त्यामुळे धान्य घेताना रेशन कार्ड धारकांना अंगठ्याचा ठसा देणे आवश्यक आहे। यामुळेच गैरव्यवहार रोखण्यास या ठिकाणी मदत होणार आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो रेशन कार्ड धारकांसाठी एकूणच राज्य सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। जवळजवळ 3 महिन्याचं रेशन आता याच महिन्यामध्ये एप्रिलच्या 3ही महिन्याचे रेशन या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।